नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त मजेत ना? तर उद्या वटपौर्णिमा, तर वटपौर्णिमेची थोडीशी माहिती. तर 4 ओळी वडासाठी. सण आला या पुनवेचा, चला ग आया बायानो वट सावित्री पूजेला. सत्यवानाचे प्राण जाई यमदेव घेऊन, यमा केले प्रसन्न व्रत करून तिनं. पतिव्रता सावित्रीची आली पुण्याई फळाला, सत्यवान झाला जागा. वडाचं झाड देव अवतार बाई, स्वामी समर्थाचा वास तेथे बाई. सवाशनीला देऊ वाण, सौभाग्याचं मागू दान. आयुष्य वाढते नारीचे, प्राणवायूच्या साठ्याची, जादू वडाच्या झाडाची. अशा या वडाला जाऊया सयानो, वट पूजाया 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 बायानो. वट पूजाया 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 बायानो. आता मी तुम्हाला वडाची अगदी साध्या आणि सरळ पद्धतीने पूजा कशी करायची ते मी सांगते. वडाच्या झाडाला आपण जे दोऱ्याने 7 फेरे मारतो, ते दोऱ्याने फेरे न मारता अगदी आपण हात जोडून फेरे मारले तरी चालू शकते. आपण जे ओटी, ते बांगड्या, खण नारळ, आंबे, गहू हे भरपूर प्रमाणात तिथं घेऊन जातो. तर असं न करता आपण अगदी 1 रुपयाचं नाणं, सुपारी, गंध, अक्षदा, 2 फुलं घेऊन गेलो आणि अगदी प्रामाणिकपणे वडाच्या झाडाची तिथं पूजा केली. मनापासून हात जोडले तरी आपल्याला त्याचं फळ मिळतं. अशा वेळेस आपण हे साहित्य न नेता अगदी साध्या सरळ पद्धतीने पूजा केली तरी अगदी मनापासून वडाला पोचते. जे वडाला दोरे गुंडाळलेले असतात, तर ते दोरे वर्षानुवर्ष त्या झाडाला तसेच राहतात. त्यामुळे वडाला इजा होते. समर्थांनी सांगितलेले आहे की जाऊ नये तेथे जावे परी विवेके सहित, हे त्यांचे ब्रीदवाक्य. तर पूर्वीच्या बायका हळदीनं भिंतीवर वडाचं झाड काढून त्याची पूजा करायच्या. अगदी मनापासून छान अशी पूजा व्हायची घरातल्या घरात. तर ती परंपरा कुठंतरी संपलीच आहे. आपल्या नवऱ्याला फेरी मारून नमस्कार केला तरी झाले जन्माचे सार्थक. त्यामुळं वडाची विटंबना करू नका. वडाच्या खाली कचरा हे असलं सगळं न करता प्रामाणिकपणे नमस्कार करून पूजा, अगदी साध्या पद्धतीने पूजा करा, एवढीच तुम्हाला विनंती. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये कळवा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.